श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकवाला विशेष महत्त्व असून आपल्या हिंदू धर्मातील विवाहित महिला आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सौभाग्याचं लेणं म्हणून हे कुंकू आपल्या कपाळावर लावत असतात. एवढंच नव्हे तर कोणताही धार्मिक विधी असू द्या किंवा कोणतीही देवी देवतांची पूजा असू द्या, त्यामध्ये सर्वप्रथम हा कुंकवाचाच वापर केला जातो. कुंकवाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं गेलं आहे. आपले हिंदू धर्मशास्त्रात देखील या कुंकवाचे अत्यंत प्रभावी असे उपाय सांगितले जातात. हे जर उपाय आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्यावरची जर सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी जर केले, तर या कुंकवामुळं आपल्यावरचं कोणतंही कितीही मोठं संकट असू द्या, अडचण असू द्या, फक्त चिमूटभर कुंकू आपले सर्व अडचणी समस्या दूर करणार आहे. आणि याविषयीचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या कुंकवाचा आपल्याला कशा प्रकारे उपाय करायचा आहे, ज्यामुळं आपल्यावरची ही सर्व विघ्न संकट दूर होणार आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जो आपण पहिला उपाय जाणून घेणार आहोत, तर हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जी दरिद्रता असेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा घराबाहेर जात असेल, घरामध्ये सतत काही ना काही विघ्न येत असतील, संकट येत असतील, तर ते दूर होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. तर तो पहिला उपाय म्हणजेच आपल्याला प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेची, अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करायची आहे. प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मी माता, अन्नपूर्णा मातेची ही सेवा अवश्य करायची आहे. लक्ष्मी मातेचे श्री महालक्ष्मी अष्टकम आणि श्री सुक्तमचं पठण देखील आपल्याला प्रत्येक शुक्रवारी अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः, याचा देखील आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. जेणेकरून माता लक्ष्मीची, अन्नपूर्णा देवीची आपल्यावर कृपा होईल आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घरामध्ये जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला एकाक्षर नारळ घ्यायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी केला तरी देखील चालेल आणि एकाक्षर नारळ घ्यायचा आहे. जर एकाक्षर मिळाला नाही तर तुम्ही कोणताही घेऊ शकता. या नारळावरती आपल्याला हा कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्याला आपल्याला अक्षदा, फुलं वाहून आपण देवांची जशी विधिवत पूजा करतो त्याप्रमाणे या नारळाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा नारळ बांधायचा आहे. आणि हे नारळ बांधून आपण ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा, धन किंवा आपलं जर तिजोरी असेल, दुकानाचा गल्ला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे. हा ठेवत असताना, हा उपाय करत असताना माता लक्ष्मीला आपण हा जो उपाय आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घराचे जे दारिद्र्य आहे तर दूर करण्यासाठी करत आहोत, तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना देखील अवश्य करायची आहे. कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आता जो दुसरा उपाय आहे, तर तो उपाय म्हणजेच आपल्या घरावरती जर सतत विघ्न येत असतील, अडचणी येत असतील, म्हणजेच तुम्ही कोणतंही काम करायला जा, कार्य करायला जा, तर त्यामध्ये बाधा येत असेल, ते काम पूर्णच होत नसेल, कोणती ना कोणती विघ्न येऊन ते काम मध्येच अडकत असेल, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर आपल्या जवळपास असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तिथं जाऊन आपल्याला चमेलीच्या तेलामध्ये कुंकू घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला हनुमानाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अगदी मनापासून या हनुमानाला आपल्यावरची सर्व विघ्न, संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्हाला 5 शनिवार करायचा आहे. तरी देखील अडचणी दूर होत नसेल, तर जोपर्यंत अडचणी दूर होत नाहीत, तर तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे. हा उपाय केल्यानं तुमच्यावरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यास मदत होणार आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. त्याचबरोबर तिसरा जो उपाय आहे, तुमच्या घरामध्ये एखादी जर व्यक्ती सतत आजारी पडत असेल, कितीही औषध केले, डॉक्टर केले, तरीही आजार बरा होत नसेल, तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय म्हणजेच आपल्या तळहातावरती आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि या आजारी व्यक्तीच्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. शक्यतो हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे कुंकू. आणि असं म्हणतात की हा उपाय केल्यानं
जो आजारी व्यक्ती आहे तर तो व्यक्ती लवकर बरा होतो. तर हा उपाय आपण शनिवारी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे. आणि ही जर व्यक्ती जास्त आजारी असेल तर तुम्ही दररोज जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. 7 दिवस आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे आणि 7 दिवस हे जे कुंकू आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून देत राहायचं आहे. किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या झाडाखाली जरी नेऊन घरापासून दूर अंतरावर फेकून दिलं तरी देखील चालेल. तसेच हा उपाय करत असताना आपल्या कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरातील ही व्यक्ती सतत आजारी पडत आहे, सतत त्या व्यक्तीला आजारपण लागून राहिलेलं आहे, तर ते दूर कर. जे काही तुमच्या मनामध्ये या आजारी व्यक्तीबद्दल असेल, तर ते बोलत-बोलत आपल्याला हे 7 वेळा फिरवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय 7 दिवस करत राहायचा आहे किंवा दर शनिवारी केला तरी देखील चालेल. त्याचबरोबर आता जो चौथा जो उपाय आहे, तर तो म्हणजेच आपण कोणतेही काम करायला जा, त्या कामामध्ये वारंवार अपयश येते असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा शिक्षण घेत असेल, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील, समस्या येत असतील, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि ते कुंकू घेऊन एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ही पुडी आपल्याला लक्ष्मी मातेसमोर आपल्याला ठेवायची आहे. आता हा उपाय तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी केला तरी देखील चालेल. त्यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. ही जी पुडी ठेवलेली आहे, तर त्या पुडीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजेच हळदी-कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून एक वेळा श्री सुक्तमचं किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. श्रवण केलं तरी देखील चालेल आणि हे जर तुम्हाला होत नसेल, तर तुम्हाला 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुमची जी काही समस्या असेल, अडचण असेल, कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल, तर ते दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला यातील थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि हे कुंकू आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आणि राहिलेले जे कुंकू आहे, तर ते कुंकू आपल्या घरातील ज्या व्यक्तीच्या कामामध्ये अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, तर त्या व्यक्तीच्या जवळ ही नेहमी पुडी ठेवायची आहे. आणि असं केल्यानं आपल्यावरती जर ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर त्याचे देखील दुष्परिणाम दूर होण्यास मदत होते आणि प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होते. परंतु आपण जे पुडीमध्ये कुंकू ठेवलेलं आहे, तर त्यातील थोडंसं कुंकू हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये अवश्य सोडायचं आहे आणि राहिलेलं कुंकू आपल्या ज्या व्यक्तीच्या कामामध्ये अडचणी येते, तर त्याच्याजवळ आपल्याला ठेवायचं आहे. आता जो पुढील उपाय आहे, तर तो उपाय म्हणजेच आपल्या देवघरातील देवी-देवतांची आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी विधिवत पूजा करायची आहे. तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि नंतर देवघरातील देवी-देवतांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर त्यावरती आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता चिकटवायच्या आहेत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करत असते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे कुंकू या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. आपल्या उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे हा जो उपाय आहे, तर तो दररोज सकाळी आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर अवश्य करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजा साफ करायचा आहे, पुसायचा आहे आणि पुन्हा एकदा हळदी या कुंकवानं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता पुढील जो उपाय आहे, तर तो म्हणजेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील, पती-पत्नीमध्ये सतत भांडणं, वादविवाद होत असतील, तर कुंकवाची एक पुडी बनवायची आहे. सकाळी आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर ही कुंकवाची पुडी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. देवांसमोर आपण ठेवून द्यायची आहे आणि संध्याकाळी झोपताना पत्नीनं आपल्या पतीच्या उशीखाली पतीला न माहीत होता नकळतपणे ही कुंकवाची पुडी ठेवायची आहे. असा हा उपाय 7 दिवस करायचा आहे. रोज झोपताना उशीखाली एक पुडी ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ती पुडी काढायची आहे आणि दुसरी पुडी आपल्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी ठेवायची आहे. आणि हे 7 दिवसाच्या ज्या 7 पुड्या आहेत, तर त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. तर असा हा उपाय 7 दिवस जर केला, तर पती-पत्नीमध्ये जे वादविवाद होत असतील, ताणतणाव आलेला असेल, तर तो हळू कमी होण्यास मदत होणार आहे. त्यांचं संसार हा सुखाने चालणार आहे. त्यांच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज जे हे उपाय सांगितलेले आहेत, अगदी साधे सोपे आहेत, परंतु अत्यंत प्रभावी आहे. कुंकू हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि आपल्या प्रत्येक पवित्र कार्यामध्ये
या कुंकवाचा वापर केला जातो आणि त्यामुळेच आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपण कोणतीही सेवा करत असताना, उपाय करत असताना यामध्ये सर्वप्रथम आपण हळदी कुंकवाचा उपाय अवश्य करत असतो. त्यामुळं आपण हा उपाय जर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे जर केला तर तुमच्यावरची ही जी सर्व विघ्न आहेत, दरिद्रता असेल, आजारपण असेल, बाधा असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा पती-पत्नीमध्ये जर काही अडचणी असतील तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला हे उपाय करत राहायचं आहे. तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.